गुड मॉर्निंग गुरुदेव दत्त सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे आजची साफसफाई जी बाहेरची केलेली आहे. हे सगळं आज धुवून काढलेलं आहे. आता इथे मिरच्या वाळत घालायच्या आहेत. चांगलं खडखडीत वाळल्यावर मग दुपारी किंवा डायरेक्ट उद्या घालायचं वाळायला. हा बघा आला, लगेचच आला. ह्याचं तर काही नुसतं वासावरच असतं. हे तर तुझं नाव काय? बाय. आता आतला आवरायचं आणखीन. ते धुवायला पाहिजे पहिला. हा रिटर्न नाही, रिटर्न कशाला करू आता. घेतो रिटर्न 2 वर्षाला. धुवायला जोड मग धुया. जोडला हे चाकाला नकोस खाली. नको कशाला. त्याची तयारी. भाऊ भाऊ काय करतोय? भाऊ भाऊ कसा आगापणा करतोय. अर्नव का रे? अर्नव सलमान खान वाळा सलमान खान. काय काय घेऊन जा. काय करतोय? तू काय करताय सांग. काय करतोय? चिचकुरंबोल. एका साईज मध्ये कर किती. इकडे झालेलं आहे कांद्याचं कटिंग. असं सगळं आमच्यात असतं. रविवारचं शेड्यूल. सगळी एकमेकांना मदत करतात. नंतर घेणार आहे पनीरचे तुकडे. आपण घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा आणि 2 चमचे बिर्याणी मसाला. सर्व आपण पनीरमध्ये मिक्स करायचं आहे. थोडं मीठ घालूया. मसाला मिक्स करतानाच छान वास यायला लागलाय. 3 मिरच्या मधून कट केलेल्या आहेत. आता आलं लसणाची पेस्ट घाल. आलं लसणाची पेस्ट, तळलेला कांदा. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने हे मिक्स करायचं. कांदा तळलेलं तेल थोडं घालायचं याच्यात. कांदा तळलेलं तेल आहे हे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 चमच्याच्यात दही घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवायचं झालेलं आहे. याच्यात पुदिना आणि कोथिंबीर कट करून टाकायचे आहे, पण माझ्याकडे पुदिना नाही आहे. कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे. ते झाकून ठेवूया आपण अर्ध्या तासासाठी. तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे इथे. आता हा भिजवायच्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतरच भिजवायचा. नंतर जर भिजवल्यानंतर धुतला तर तो तुटतोय. त्यामुळे तर पहिला एकदा आपण ह्याला धुवून घेऊया आणि अर्धा तास ह्याला सुद्धा भिजत घालूया. दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे मी. अर्ध्या तासासाठी ह्याला आता भिजत घालायचं आहे. गॅस चालू केला. आता भांडं ठेवूया. इकडे पाणी ठेवलं उकळायला. भांड्यात तेल टाकूया. ते टाकायचं कांदा. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता यात आपण टोमॅटोची प्युरी घालायची. पाणी उकळत आलेलं आहे. आता याच्यात आपण खडे मसाल्यामध्ये मी नेहमीप्रमाणे आपलं शहाजिरे, लवंग, दालचिनी, मिरे, स्टारफूल, मसाला वेलची, साधी वेलची आणि तमालपत्र एवढं घातलेलं आहे. आणि याच्यात आता मीठ घालायचं आणि लिंबाचे 1-2 स्लाइस घालायचे. लिंबाचे स्लाइस 2. थोडंसं तेल. तांदूळ घालूया जे आपण अर्धा तास अगोदर भिजवलेले घातलेले. त्यात गॅस मोठाच करायचा आहे आणि हे आता आपण 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे तांदूळ. भाजलेला आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. आता आपण याच्यात मगाशी मॅरिनेट केलेलं होतं पनीर
ते याच्यात घालायला याला. आता हे आपण ह्याच्यात ॲड करूया. गॅस मोठा करूया आणि हे परतून घ्यायचं व्यवस्थित. हा सुंदर कलर आलेला आहे, मस्तच. वास सुद्धा इतका असा छान सुटला की नाही घरभर. वासानंच असं पोटात आग पडल्यासारखं झाले, कधी खाईन असं झालेलं आहे आता. ॲड करायची आता थोडी कसुरी मेथी आणि एक छान टेस्ट येते बिर्याणीला. बारीक केलेलं आहे आता, बारीक गॅसवर व्यवस्थित हे थोडं शिजवून द्यायचं. मस्तच एकदम छान सुगंध सुटलाय. काय पाहिजे, काय दाखवायचं आहे? ते आपण राईस करतो रे, बिर्याणी. मोठा बघितलास? कॅमेऱ्यातनं बघायचं तुला का तिथनं बघायचं ओरिजिनल? हा, कॅमेऱ्यातून बघतोस आहे ना. अंघोळ केलंस काय? कधी? काल? जातो आम्ही अंघोळ करून घ्या. रविवार म्हणले की असंच सगळं आहे की नाही, निवांत. ते माझं आहे, माझं आहे ना. तू म्हण पहिला ना. तू म्हण व्हिडिओला लाईक करा म्हण लवकर. कट्टी बाबा. पाणी ह्यात थोडंसं जास्तच घालायचं, नंतर आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे. हे बघा झालेलं आहे आपला राईस. त्यातलं हे लिंबू तमालपत्र काढायचं आहे. तमालपत्र जर नको असेल तुम्हाला तर काढून टाका, पाहिजे असेल तर ठेवू सुद्धा शकताय. मस्तच केवढा लांब झालाय बघा तांदूळ. अजून हा थोडा मोठा होणार. तांदूळ भिजायला की जास्त पाणी पण लागत नाही, पटकन शिजतोय पण, आणि चव पण वेगळी लागते भाताला. मस्तच, जास्त हलवायचं नाही. हे पण आपलं झालेलं आहे आता. मस्तच, वा. आता हा आपला राईस सुद्धा तयार आहे. राईस आपण त्याच्यात ऍड करूया भाजीमध्ये. त्या गॅस बंद करूया आपण राईसचा. एका बाजूला तुम्हाला दिसत असेल. म्हणजे तर आपण ह्या अशा रेसिपीना खूप जास्त वेळ जातोय. त्याच्यावर आपण गार्निशिंग करूया. कोथिंबीर थोडीच टाकायची, नाही तर ते काळे पडणारच आहे आता आपण टाकलेलं. त्यामुळे काजू तळलेले आहेत. तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता. मस्तच. कलर काय मी नाही वापरणार इथं. म्हणजे आपण मसाला मॅरिनेट केलेला होता की नाही पनीरचा, हे भांडं धुतलेलं. हे एक अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण हे झाकून ठेवूया आणि खाली त्याच्या तवा गरम करून ठेवायचा दम देण्यासाठी. एकदम मोठ्या गॅसवर पहिल्यांदा तापवून घ्यायचा आहे जास्त, नंतर गॅस कमी करायचा. थोडासा बिर्याणी मसाला घालूया. पुदिना नाही आहे माझ्याकडे आता, तर पुदिना घातल्यावर सुद्धा इतकं एकदम छान चव आहे. गरम झालेला आहे चांगला. आता आपण हा कुकर ह्याच्यावर ठेवूया तव्यावर. गॅस मोठाच आहे. आता याचं झाकण, ह्याचं मी रिंग काढलेली आहे, फक्त असंच ठेवणार आहे. असं नाही जर लावलं तरी सुद्धा चालतं, फक्त ह्याच्यावर जड काहीतरी पाहिजे म्हणून हे झाकण ठेवलेलं आहे मी. आता गॅस बारीक करायचा आहे. आता हे 15 ते 20 मिनिट आपलं किंवा त्याच्या अगोदरच होईल.
रेसिपी तर झालेली आहे. आता झालेला पसारा आवरायची वेळ आलेली आहे. भांडे नेहमीप्रमाणे. रेसिपी शिजायला वेळ लागत नाही, पण तयारी करायला वेळ जातोय जास्त. आणि हे बारकं जर असते पोरं असल्यावर तर काय कल्याण नाही. त्याला आपण थोडंसं तूप घालायचं आहे. ते माझ्याजवळ कोळसा नव्हता, तर दालचिनीचे मी 2 तुकडे घेतले होते मोठे मोठे आणि ते असे गॅसवर जाळून त्याच्यात आता मी त्याला हे करणार आहे. स्मोकी फ्लेवर येण्यासाठी बिर्याणीला हे असं करायचं, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. हे पूर्ण असं जाळून घ्यायचं आणि तो थोडंसं कच्चं असते की नाही तो तेव्हा भिजवायचं ते आणि ह्या वाटीत टाकायचं ना भरणं त्याच्यावर तूप टाकायचं आणि झाकून ठेवायचं थोडा वेळ. अरे अरे घाई करायची घाई. तिखट मीठ वगैरे छान आहे. हिरो छान आहे का? आवडलं तुला? काय झोप कुठे गेल्या? तुझी झोप कुठे गेली? तुझी तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी ट्राय केलेली असेल तर मला फोटो टॅग करा. तर मी इंस्टाग्रामची आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. आणि आमच्या पोराला माझ्या खूप खूप प्रेम द्या. चला बाय, भेटू मग पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. मस्त आहे काळजी घेणं स्वतःची. आपण ठीक तर पुढचं सगळं ठीक व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. बाय. गुरुदेव दत्ता.